Hello friend, welcome back again SYBA class in the subject of Research Methodology in Economics. अर्थात द्वितीय वर्ष कला वर्गाच्या विशेष विषय अर्थात स्किल या अर्थशास्त्रीय संशोधन पद्धती विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार गायकवाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा आणि अर्थशास्त्र अकादमीच्या वतीने आपलं पुन्हा मनापासून स्वागत करतो. मित्रहो, आपण संशोधनाचा आराखडा या टॉपिकचा अभ्यास करतोय. आज आपण संशोधनाच्या आराखड्याचे कोणते प्रकार आहेत ज्यामुळे संशोधकाला संशोधन करणं या आराखड्याच्या प्रकारानुसार सोपं बनतं. आपल्या संशोधनाची सुरुवात त्याने संशोधन आराखड्याच्या कोणत्या प्रकारानुसार करावी या संदर्भामध्ये हे व्याख्यान त्या संशोधनकर्त्याला आणि विद्यार्थी मित्रांना अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सोयीचं होईल असं मला वाटतं. मागच्या व्याख्यानामध्ये संशोधन आराखड्याचे वैशिष्ट्ये काय आहेत याबद्दल आपण विस्ताराने चर्चा केली होती. मित्रहो, संशोधन आराखडा अर्थात सामाजिक आणि आर्थिक संशोधनासाठी आराखड्याची आवश्यकता असते हे आपल्याला माहिती आहे. व्यापक अर्थाने संशोधन आराखडा म्हणजे नियोजन. संशोधन आराखडा किंवा रिसर्च डिझाईन म्हणजे एक प्लॅनिंग आहे. त्या आधारे या प्लॅनिंगच्या आधारे संशोधनकर्ता माहितीचे संकलन करतो, पाहणी करतो आणि संशोधन आराखड्याचे जे हे स्वरूप आहे हे स्वरूप तो निश्चित करतो. परंतु संशोधन आराखड्याचं स्वरूप हे एकसारखं नसतं. म्हणून संशोधकाची उद्दिष्टे ही सुद्धा वेगवेगळी असतात आणि ह्या उद्दिष्टपूर्तीसाठी किंवा संशोधनाचे जे हेतू असतात त्या अनुषंगानं संशोधनाच्या आराखड्याचे सुद्धा प्रकार असतात. आपल्याला कोणत्या स्वरूपाचं संशोधन करायचं आहे, त्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारच्या संशोधन आराखड्याची गरज आहे यावरून संशोधकाचं संशोधन हे पुढे सरकत असते आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला संशोधन आराखड्याच्या काही महत्त्वाच्या प्रकारांबद्दल आज चर्चा करायची आहे. तज्ज्ञांच्या मते संशोधन आराखड्याचे 4 प्रकार सांगितले जातात, ज्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे वर्णनात्मक संशोधनाचा आराखडा, ज्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन असं म्हणतो. त्यानंतर संशोधनाचा दुसरा जो प्रकार आहे त्याला निदानात्मक संशोधनाचा आराखडा असं म्हणतात, ज्याला आपण डायग्नोस्टिक रिसर्च मेथड असं म्हणतात. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो आहे अन्वेषणात्मक संशोधन आराखडा, एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन. त्यानंतर प्रायोगिक संशोधनाचा आराखडा हा चौथा प्रकार सांगितला जातो, ज्याला आपण एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन असं म्हणतो. या 4 प्रकारांचं आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये स्वतंत्ररित्या अध्यापन करणार आहोत. आपल्याला समजणं ते सोपं होईल. संशोधन आराखड्यातील व्याख्यानांमध्ये गोंधळ निर्माण होणार नाही. यासाठी आपण पहिल्या संशोधन आराखड्याचा जो प्रकार आहे त्याच्याबद्दल अभ्यास करूया. पहिला संशोधनाचा आराखडा म्हणजे वर्णनात्मक संशोधनाचा आराखडा, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन. मित्रहो, वर्णन हा शब्द आपल्याला अनेकदा कानावर आलेला असतो. एखाद्या गोष्टीचं वर्णन करणं, एखाद्या घटनेचं वर्णन करणं, त्याच पद्धतीने जो संशोधनासाठी आपण विषय निवडलेला आहे त्याचा वर्णनात्मक पद्धतीने आराखडा तयार करणं
यामध्ये अभ्यासकाला किंवा संशोधकाला काही गोष्टी ज्या असतात अशा प्रकारच्या तयार करत असताना त्या विचारात घ्याव्या लागतात. यामध्ये अभ्यासाच्या विषयाची निवड ही काळजीपूर्वक झाली पाहिजे. कारण अभ्यासाचं टायटल किंवा रिसर्च स्टेटमेंट जे आहे ते जर विचारपूर्वक जर तयार केलं नाही तर आपल्याला आपल्या संशोधनाची प्रगती ही सायंटिफिकरित्या पुढे जाऊ शकत नाही किंवा त्यातून सत्य काय आहे ते आपल्याला समोर आणता येऊ शकत नाही. आणि म्हणून निवडलेला जो विषय आहे तो विषय तथ्य संकलन करण्यासाठी सुद्धा सोपा असला पाहिजे. अन्यथा आपण अशा प्रकारच्या संशोधन विषयाची निवड करतो की ज्याची माहिती गोळा करणं आपल्याला फार अवघड जाते आणि पुढे हे संशोधन आपल्याला सोडून देण्याची वेळ येऊ शकते. आणि म्हणून विषयाची निवड ही अत्यंत काळजीपूर्वक झाली पाहिजे. जो विषय आपण निवडतो आहे त्याआधी या संदर्भात कोणी अभ्यास केला आहे का, तो अभ्यास त्याने कोणत्या अंगाने केला आहे, त्याने केलेला अभ्यास आणि आपण करत असणार किंवा करणार असणारा अभ्यास यामध्ये काय गॅप आहे, आपल्याला कोणत्या अँगलचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे अशा रीतीने आपल्या विषयाच्या संदर्भ साहित्याचा अभ्यास करणं आपल्याला विषय निवडीसाठी आवश्यक असतं. आणि म्हणून अशा प्रकारचा सर्वांना आवश्यक असणारा आपल्या अकॅडमिकमध्ये काहीतरी कॉन्ट्रिब्युशन देणारा, त्यानंतर समाजाला आणि राष्ट्राला आपल्या संशोधनातून काहीतरी आपण देऊ शकू अशा प्रकारच्या विषयाची निवड करणं संशोधकाला आवश्यक असते, ज्या माध्यमातून त्याला तथ्यांची जुळवाजुळव आणि त्या माध्यमातून माहितीचं विश्लेषण करून योग्य ते निष्कर्ष आपल्या संशोधनातून बाहेर काढता येतात. त्यानंतर संशोधकाला हेही विचारात घेतलं गेलं पाहिजे की संशोधन कार्यासाठी कोणत्या संशोधन तंत्राचा वापर करून माहिती गोळा केली जाईल. म्हणून तंत्राची निवडसुद्धा, डाटा कलेक्शनची सिलेक्शनसुद्धा फार काळजीपूर्वक आणि स्पेसिफिक स्किल यासाठी वापरलं गेलं पाहिजे. वर्णनात्मक आराखडा तयार करण्यासाठी कोणत्याही संशोधकाने पूर्वग्रह ठेवू नये, पक्षपातपणा ठेवू नये, गैरसमज आधीच आपल्या मनामध्ये निर्माण करू नये. जर तुमच्या संशोधन कार्यामध्ये या 3 गोष्टींचा अंतर्भाव असेल तर तुम्ही त्या संशोधनाला न्याय देऊ शकत नाही. आणि म्हणून संशोधकाची भूमिका एखाद्या प्रॉब्लेम ऑफ स्टेटमेंटशी अत्यंत तटस्थपणाची असली पाहिजे. एक स्वतंत्र घटक म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. निरपेक्ष पद्धतीने त्या संकल्पनेचा आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे. संशोधक विशिष्ट व आकर्षक तथ्यांच्या बाबतीत संतुलित दृष्टिकोन ठेवला पाहिजे संशोधकाने. तसेच संशोधन कार्यासाठी लागणारा खर्च हा काटकसरीने केला पाहिजे. तथ्यांचं विश्लेषण व वर्णन हे मर्यादित स्वरूपामध्ये असलं पाहिजे. आवश्यक ठिकाणीच आपले श्रम आणि पैसा हा खर्च करता आला पाहिजे. संशोधनाच्या या कामामध्ये हे आपलं महत्त्वाचं स्किल असते. अफाट असे तथ्य संकलन केलं, त्याच्यातून त्याचं वर्गीकरण करताना गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. संशोधन कार्यामध्ये अस्ताव्यस्तता निर्माण होते. त्याच्यामुळे संशोधनाचा धागा असा नीट आपल्याला बांधता येत नाही. संशोधनाला एका विशिष्ट चौकटीमध्ये आपल्याला आणता येत नाही. आणि म्हणून संशोधन, त्याची तथ्य आणि त्याचं जे वर्णन आहे ते सुद्धा आपल्याला मर्यादांमध्ये करता आलं पाहिजे. हे करत असताना श्रम आणि पैसा याचं सुद्धा आपल्याला योग्य असं नियोजन करता आलं पाहिजे. तरच आपल्याला
वर्णनात्मक संशोधन आराखड्यामध्ये आपलं संशोधनचा विस्तार करता येऊ शकतो. म्हणून सदर संशोधन आराखड्यामध्ये या प्रकारामध्ये संशोधकाला संशोधनासाठी निवडलेल्या विषयावर वर्णनात्मक विवेचन करता येईल. म्हणजे एखादा विषय निवडला आणि त्याला जर या पद्धतीच्या सांगितलेल्या काळजी आपण जर घेतल्या नाही तर आपल्याला त्याचं वर्णनात्मक विश्लेषण करता येऊ शकत नाही. वर्णनात्मक विश्लेषणासाठी आणखी काही 3 बाबी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या सांगितल्या जातात. त्या 3 बाबी आपण PPTमध्ये दिलेल्या आहेत. यामध्ये पहिली बाब आहे की सहभागी निरीक्षण. सहभागी निरीक्षणामध्ये 3 उपभाग आहेत, ज्यामध्ये क्षेत्रीय पाहणीपूर्वीची स्थिती, दुसरा आहे क्षेत्रीय पाहणी आणि तिसरा भाग आहे माहितीचे विश्लेषण. दुसरा जो भाग आहे वर्णनात्मक विश्लेषणासाठीच्या आराखड्यासाठी तो म्हणजे व्यक्तिगत लिखित साहित्य आणि अनियोजित स्वरूपाची मुलाखत. या 3 बाबींवरून आपल्याला तथ्य संकलित करता येऊ शकेल आणि त्यातून आपल्याला निवडलेल्या संशोधनाच्या विषयाचं वर्णनात्मक विश्लेषण करता येऊ शकेल. म्हणून सहभागी निरीक्षण म्हणजे नेमकं काय? यामध्ये असं म्हटलं जातं की संशोधन कार्यासाठी निवडलेल्या विषयाबाबत संशोधनकर्ता आणि मुलाखत देणारा यांच्यामध्ये सुसंवाद असला पाहिजे. ज्या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत, ज्या विषयामध्ये आपण काही घटकांना गृहीत मानलेलं आहे, उदाहरणार्थ एका विशिष्ट समाजाच्या दारिद्र्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. अर्थात तो जो घटक आहे ज्याचा आपण दारिद्र्याच्या अंगाने अभ्यास करणार आहोत, त्या विशिष्ट समाजाच्या घटकाला आपण गृहीत मानलेला आहे आणि म्हणून त्या घटकाच्या दारिद्र्याचं वर्णनात्मक विश्लेषण करण्यासाठी आपल्याला त्या घटकाची मुलाखत घ्यावी लागेल. कदाचित तो जो घटक आहे तो दारिद्र्यात असल्यामुळे तो अशिक्षित असू शकतो, तो अत्यंत मागासलेल्या विचाराचा पण असू शकतो. म्हणून निरीक्षणकर्त्याने किंवा मुलाखतकर्त्याने, संशोधकाने त्या घटकाच्या या सर्व अंगांचा अभ्यास करून त्याच्या बौद्धिक स्तरावर जाऊन आपल्याला तो आपल्या प्रश्नांची उत्तरं कसा सहज आणि हसत खेळत पद्धतीने देऊ शकेल अशा प्रकारची त्याची मानसिक स्थिती त्याने तयार करणं आवश्यक आहे. तरच आपल्याला त्या विशिष्ट समाज घटकाच्या दारिद्र्याचा अभ्यास करता येऊ शकतो. आणि म्हणून मुलाखतकर्ता आणि संशोधक यांच्यामध्ये सुसंवादाचं वातावरण निर्माण करणं वर्णनात्मक विश्लेषणासाठी फार आवश्यक असतं. आणि म्हणून यामध्ये सहभागाच्या संदर्भातले आपण हे 3 भाग बघत आहोत की सहभागामध्ये या 3 गोष्टींचा अंतर्भाव असतो. त्यामध्ये क्षेत्रीय पाहणीची पूर्वस्थिती. स्थूलमानाने असे आढळून येते की संशोधन करणारे सर्वच संशोधक हे सर्वसाधारण प्रश्न मनामध्ये तयार करत असतात आणि नंतर मुलाखत घेण्यासाठी जात असतात. क्षेत्रीय पाहणीपूर्वच्या कामात निरीक्षकांच्या काही निर्णयांचाही समावेश असतो. यामध्ये मुलाखत देणाऱ्याशी संपर्क साधण्याचाही समावेश असतो. म्हणजे संशोधनकर्ता ज्याची मुलाखत घ्यायची आहे त्याला नेमके कोणते प्रश्न आपल्याला विचारायचे, त्याच्या बौद्धिक स्तरानुसार त्याला अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्या विषयाला अभ्यासासाठी आवश्यक असणारी माहिती आपल्याला कशी मिळेल, कमीत कमी वेळेत कशी मिळेल, वारंवार आपल्याला त्या घटकाकडे कसं जाता येणार नाही, अशा पद्धतीचा नियोजन हा पाहणीपूर्व स्थिती ही संशोधकांना बनवावी लागते. त्यानंतर त्याला त्या क्षेत्रीय पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष जावं लागतं आणि म्हणून
या सहभागी निरीक्षणाचा दुसरा जो पार्ट आहे त्याला म्हटलं आहे क्षेत्रीय पाहणी. प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी हा संशोधन कार्याचा गाभा असतो. कारण मनामध्ये मुलाखत देणाऱ्याच्या संदर्भात कोणते प्रश्न विचारणार आहोत या संदर्भातला एक चौकट निर्माण झाली, एक प्लॅन निर्माण झाला की त्यानंतर आपण प्रत्यक्षामध्ये जेव्हा मुलाखत देणाऱ्याच्या ठिकाणी जातो, तो ज्या वस्तीत राहतो, ज्या एरियात राहतो, ज्या पाड्यात राहतो, त्या ठिकाणी आपण जेव्हा जातो त्यावेळेस त्याला प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणे असं म्हटलं जातं. आणि आपल्या विषयासाठी जे तथ्य संकलन करायचं आहे त्यासाठी क्षेत्रीय पाहणे, प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणे हा आपल्या संशोधनाचा गाभा ठरतो. आणि म्हणून या क्षेत्रीय पाहणीचा गुणात्मक संशोधनामध्ये महत्त्वाचा सहभाग असतो असं म्हटलं जातं. आणि म्हणून क्षेत्रीय पाहणीच्या वेळी संशोधनकर्त्याने कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत या सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यामध्ये क्षेत्रीय पाहणी यशस्वी होण्यासाठी सदर पाहणी करण्याबाबतचे कौशल्य संशोधकाकडे असलं पाहिजे. जसं मी तुम्हाला म्हटलं की कोणत्या विशिष्ट समाज घटकाचा दारिद्र्याचा तुम्ही अभ्यास करणार आहात तर त्या संदर्भामध्ये त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला असली पाहिजे. उदाहरणार्थ काही भटके व्हर्नरेबल घटक असतात जे फासेपारधी. हा घटक आहे, त्याचं असा ठिकाणा आपल्याला भेटत नाही. किंवा मेंढपाळ असतील ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात, किंवा गायी चारणारे गायीचे कळप असणारे जे काठेवाडी असतात त्यांचा अभ्यास करायचा असेल आपल्याला, तर आपल्याला असं दिसेल की आज हे त्या गावामध्ये आहे, उद्या त्या गावात असतील, 8 दिवस इथे राहतात, महिनाभर त्या ठिकाणी राहतात. तर या भटक्या जमातीच्या लोकांचं संशोधन आपल्याला करायचं असेल तर आपल्याला त्यांच्या सर्व आवडीनिवडी, त्यांच्या भाषेबद्दलचं, त्यांच्या संस्कृतीबद्दलचं आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. आणि म्हणून ती पाहणी करण्यासाठी आपल्याकडे विशिष्ट प्रकारचं कौशल्य आधी असलं पाहिजे. आपण पोलिसांप्रमाणे धाड टाकून त्यांच्याकडून अशी माहिती घेऊ शकत नाही. तर त्यांच्यासाठी आपल्याला मैत्रीपूर्ण आणि स्नेहाचे संबंध प्रस्थापित केले गेले पाहिजे. म्हणजे त्याला आपण बोलल्यानंतर त्याला असं वाटलं पाहिजे की ही व्यक्ती फार चांगली आहे आणि ही व्यक्ती जी माहिती आपल्याला विचारतो आहे ती आपल्या समाजालाच भविष्य काळामध्ये उपयोगाची ठरणार आहे, अशी खात्री त्याला आपल्या स्किलमधनं, आपल्या संभाषण कौशल्यातून आपण देऊ शकलो तर आपल्याला तथ्यसंकलन करणं आपल्या विषयासाठी अत्यंत महत्त्वाचं होईल किंवा सोयीचं होऊ शकते. आणि म्हणून आपलं कौशल्य अत्यंत चांगलं असलं पाहिजे. त्यानंतर संशोधनकर्त्याने मुलाखत देणाऱ्याच्या विधानाबाबत किंवा त्याच्या वर्तणुकीबाबत आव्हान देऊ नये, त्याला प्रतिप्रश्न विचारू नये. आपण विचारलेल्या प्रश्नाचं तो कसंही उत्तर देऊ दे, ते उत्तर आपण आपल्या पद्धतीने त्याचं विश्लेषण करायचं आहे, पण त्याने दिलेल्या उत्तराला प्रतिप्रश्न आपण करू नये. अन्यथा मुलाखत देणारा त्याचा माइंड चेंज होईल किंवा त्याची मानसिक स्थिती बदलेल आणि आपल्याला अपेक्षित असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला भेटू शकत नाही. त्यानंतर संशोधकाने मुलाखत देणाऱ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला पाहिजे. आपण त्याच्याबद्दल रिलायबल असलं पाहिजे. आपण ते गृहीतच मानलं पाहिजे की समोरची जी व्यक्ती आहे ती अत्यंत प्रामाणिक आहे आणि त्यामुळे आपण विचारलेल्या प्रश्नांचं तो खरं उत्तर देणारच आहे, अशा पद्धतीचा विश्वास आपल्याला असला पाहिजे. त्यानंतर संशोधकाने मुलाखत देणाऱ्याची वेळ आणि त्याच्या कामाचे ठिकाण मुलाखत देणाऱ्याच्या सोयीनुसार आपण निश्चित केलं पाहिजे. म्हणून संशोधकाने जर मुलाखत देणाऱ्याचा विश्वास संपादन केला असेल तर त्याला ही गोष्ट सहज आणि सोपी होऊ शकते. जसं मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला पोलिसी खाक्यामध्ये अशा प्रकारच्या इन्क्वायरी मुलाखती घेता येणार नाही. मैत्रीपूर्ण संबंधातूनच आपल्याला हे सर्व जे सोपस्कार आहेत ते सोपस्कार आपल्याला पूर्ण करता येऊ शकतात. आणि म्हणून त्याच्या सोयीप्रमाणे, त्याच्या कलाप्रमाणे आपल्याला त्याची वेळ आणि त्याचं ठिकाण आपल्याला निवडावं लागतं. त्यानंतर संशोधकाने मुलाखत देणाऱ्याशी सतत संपर्कात असणं आवश्यक आहे.
त्यामुळे मुलाखत देणाऱ्याच्या संशोधकाबद्दलचा आपुलकीचा भाव निर्माण होतो. जसं आज मकर संक्रांत आहे, तुम्ही सुद्धा संशोधन करत असणार, तर तुमच्या संशोधनामध्ये जो क्वेश्चनायरचा पार्ट असेल आणि ज्याच्या संदर्भात तुम्ही प्रश्नावली तयार केलेली असेल, तर त्याला आज तुम्हाला शुभेच्छा द्याव्या लागतील. त्याचा वाढदिवस असेल तर त्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा द्याव्या लागतील. त्याच्या समाज नायकाचा एखादा वाढदिवस असेल किंवा जयंती असेल, मयंती असेल, तर त्या संदर्भामध्ये आपल्याला त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता आला पाहिजे. या तुमच्या कृतीतून तुम्ही एक त्याचे समाज हितचिंतक आहात, अशा प्रकारची भावना त्याच्यामध्ये तुम्ही रुजवली पाहिजे. तरच ती व्यक्ती आपल्याला चांगल्या प्रकारची माहिती देऊ शकते. त्यानंतर जसं मी म्हटलं की संशोधकाने मुलाखत देणाऱ्याच्या सामाजिक, आर्थिक किंवा कौटुंबिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची त्याची भावना असली पाहिजे. त्यामुळे ही काळजी घेतली पाहिजे की त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा हस्तक्षेप होणार नाही. आणि म्हणून विविध प्रकारचे जे सामाजिक आणि आर्थिक आणि शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम असतात, त्या उपक्रमांमध्ये संशोधकाने आपला सहभाग नोंदवला की एक संशोधनासाठी एक पूरक वातावरण त्या घटकाकडून निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. त्यानंतर संशोधकाने केवळ माहिती संकल्पना उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच मुलाखत घेतली पाहिजे. विषय भरकटला जाऊ नये. म्हणजे समाजाच्या संदर्भातली माहिती तुम्हाला विचारायची असेल तर त्याच्या व्यक्तिगत माहितीकडे वळायचं नाही. तुला किती मुलं आहेत, किती मुली आहेत, तुझे आईवडील काय करत होते वगैरे वगैरे नाही. तो ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो आहे त्या सामाजिक रिप्रेझेंटेशनच्या अनुषंगानेच त्याच्यावर प्रश्न तुम्ही विचारले पाहिजे. त्याच्या व्यक्तिगत त्याच्या आवडीनिवडी काय आहे, तो दारू पितो का, तो सट्टा करतो का, तो पत्त्याच्या अड्ड्यावर जातो का, या बाबी त्याला विचारायच्या नाहीत. कारण प्रत्येक व्यक्तीची चांगली बाजू आणि वाईट अशा दोघही बाजू असतात. तर आपण त्याच्या चांगल्या बाजूचाच विचार करून त्याच्यावर प्रश्न विचारले पाहिजेत. त्याच्या डार्क बाजूकडे आपण जर गेलो तर आपल्याला तो हाकलून देईल किंवा आपल्याला तो आपल्याबद्दल समाजामध्ये मन कलुषित करेल आणि मग आपल्या संशोधनाचं आपल्याला पूर्णत्वामध्ये नेता येणार नाही. त्यानंतर संशोधकाने प्रश्नावलीमध्ये शब्द आणि चिन्ह मुलाखत देणाऱ्यास परिचित असतील अशा पद्धतीचेच वापरले पाहिजे. विशिष्ट समाजाचं, विशिष्ट धर्माचं काही बोधचिन्ह असते. त्या बोधचिन्हाच्या अनुषंगाने आपण जर काही प्रश्नावली तयार केली तर त्याला ती प्रश्न आपले स्वतःचे आहेत आणि म्हणून तो आपलं म्हणून या सगळ्या गोष्टीला सहकार्य करण्याच्या मनस्थितीमध्ये येऊ शकतो आणि म्हणून अशा शब्दांचा आणि चिन्हांचा आपण वापर केला पाहिजे. उदाहरणार्थ आपण ज्या समाजामध्ये मुस्लिम समाजामध्ये आपण जर जात असू तर आपण त्याला अस्सलाम अलैकुम अशा पद्धतीने सुरुवात करू शकतो. आणखी वेगवेगळ्या धर्मसमुदायामध्ये ज्या ज्या शब्दांना अत्यंत मानाचं स्थान आहे, हिंदू कल्चरमध्ये आपण गेल्यानंतर राम राम म्हणतो किंवा आणखी काही हायली क्वालिफाईड लोक असतील त्याला गुड मॉर्निंग म्हणतो, गुड मॉर्निंग सरजी म्हणतो, त्याला शुभेच्छा देतो, संध्याकाळी गुड नाईट म्हणतो. अशा पद्धतीच्या काही कॉमन एटिकेट्स असतात. ते कॉमन एटिकेट्स आपण फॉलो केले तर आपल्याला माहिती मिळणं अत्यंत सोपं जाऊ शकतं. आणि म्हणून अशा पद्धतीच्या प्रश्नावलींचा आणि शब्दांचा प्रयोग, चिन्हांचा प्रयोग आपण प्रश्नावलीमध्ये जर केला तर त्यातून आपलेपणा निर्माण होऊ शकतो. संशोधकाने मुलाखत देणाऱ्याच्या कलानुसार प्रश्न विचारून मुलाखत देणाऱ्याच्या मनातील अंतरंग समजून घ्यायला पाहिजे. आपण म्हणतो ना का आपण चेहऱ्यावरूनच ह्या सगळ्या गोष्टी ओळखतो. प्रश्न विचारला की तो उत्तर डुप्लिकेट देतोय का ओरिजिनल देतोय हे त्याच्या चेहऱ्यावरून आपल्याला समजतं, त्याच्या पाहण्यावरून आपल्याला समजतं, त्याच्या बोलण्यावरून आपल्याला समजतं. आणि म्हणून आपण काही गोष्टी ज्या असतात त्या अंतर्मनातल्या जाणून घेता आल्या पाहिजेत, ज्याच्याने आपल्याला एका बाजूला आपल्याला हवी असणारी माहिती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या पण काढता येते आणि प्रश्नांच्या अनुषंगाने या प्रश्नाचं तू उत्तर दिलंच पाहिजे अशा प्रकारची सक्तीसुद्धा मुलाखत देणाऱ्यावर आपल्याला करता येत नाही.
आणि म्हणून माणसाचा फेस रिडिंग आपल्याला करता आलं पाहिजे, त्याचं आय रिडिंग करता आलं पाहिजे, त्याचं हार्ट रिडिंग करता आलं पाहिजे, ज्यामुळे आपल्याला त्याच्या लपलेल्या भावनासुद्धा टिपता येऊ शकतात. आणि म्हणून आपल्यामध्ये सुद्धा त्याचं अंतरंग समजून घेण्याचं स्किल असलं पाहिजे. नाही तर बावळटसारखे आपण फक्त प्रश्नावरून प्रश्न त्याला विचारू आणि मग तो आपल्याला सुद्धा आपला गुरु म्हणून आपल्याला त्या प्रश्नांच्या फेकाफेकीची उत्तरं देऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण सुद्धा संशोधनकर्त्याने तशी चूक करता कामा नये. म्हणून प्रत्येक पाहणीनंतर संशोधकाने क्षेत्रीय पाहणीबाबत स्वतःच्या नोंदी ठेवाव्यात. आपण ज्या ज्या एरियामध्ये जाणार आहोत किंवा एक जसं मी तुम्हाला म्हटलं की विशिष्ट समाज घटकाच्या दारिद्र्याचं अध्ययन करायचं असेल तर तो समाज घटक कोणकोणत्या ठिकाणी त्याचं भौगोलिक स्थानं जे असतात ते कदाचित वेगवेगळे असू शकतात. आपण संशोधन करताना आपल्या भौगोलिक क्षेत्रफळाच्या मर्यादासुद्धा लक्षात घेत असतो. तुम्ही राष्ट्रीय स्तरावर करणार, राज्य स्तरावर करणार, जिल्हा स्तरावर करणार, इंटरनॅशनल स्तरावर करणार, तर त्या स्थानाप्रमाणे तुमच्या विषय निवडीबद्दल तो जो घटक आहे तो कुठल्या कुठल्या एरियामध्ये राहतो आहे आणि त्याला कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारायचे आहे, तर त्या प्रत्येक क्षेत्रीय ठिकाणची आपल्याला नोंद ठेवता आली पाहिजे. मुलाखतीच्या वेळी कोणती स्थिती आहे त्याची पण नोंद आपल्याला ठेवता आली पाहिजे. नवीन मुद्दे जे असतात त्याचीसुद्धा आपल्याला परिचितामध्ये विशिष्ट अशी नोंद, विशिष्ट प्रसंगाची नोंद आपल्याला करता आली पाहिजे. त्याच्यातून आपल्याला असं ठळक त्या विशिष्ट समाज घटकाचं एखादं वैशिष्ट्यपूर्ण उद्गार किंवा वैशिष्ट्यपूर्ण वर्तन का अशा पद्धतीने आपल्याला काहीतरी कोड करता आलं पाहिजे की ज्यातून असं हायलाईट झालं पाहिजे की मी या विशिष्ट समाज घटकाचा विशिष्ट विषयाच्या अनुषंगाने अभ्यास करतो आहे. तर सहभागी निरीक्षणामध्ये आपल्याला क्षेत्रीय पाहणीच्या संदर्भामध्ये संशोधकाने कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ज्यातून त्याला योग्य ती अशी इन्फॉर्मेशन त्या विशिष्ट समाज घटकापासून मिळू शकते. त्यानंतर तिसरा जो भाग आहे अमधला माहितीचं विश्लेषण. क्षेत्रीय पाहणी केल्यानंतर मिळालेली जी माहिती असते तिची योग्य प्रकारे आपल्याला मांडणी करता आली पाहिजे. त्यात काही महत्त्वाच्या पायऱ्या असतात ज्यामध्ये मुलाखत दिलेल्या लोकांच्या संक्षेपीकरणाची, कोणत्या स्वरूपातल्या लोकांची आपण माहिती घेतलेली आहे. उदाहरणार्थ शेतकऱ्यांच्या संदर्भातली माहिती घ्यायची असेल तर आपल्याला शेतीच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांचं जे एक वर्गीकरण करता येते की सीमांत शेतकरी, लघु शेतकरी, मध्यम शेतकरी, मोठा शेतकरी, अशा पद्धतीची मुलाखत आपण जेव्हा शेतकऱ्यांच्या संदर्भात घेतो तर त्याच्या त्या प्रकारानुसार शेती त्याच्याकडे त्याचं धारणक्षेत्र किती आहे त्यानुसार आपण तो लहान आहे, मोठा आहे, अतिलहान आहे याचं संक्षेपीकरण करतो, त्याची निरीक्षण नोंदवतो, त्याच्यानंतर तशा प्रकारच्या आकडेवारीचं आपण तालिकीकरण करतो आणि सांख्यिकीय पद्धतीने त्याची मांडणी करत असतो. या सर्व बाबींचा समावेश आपण माहितीच्या विश्लेषणामध्ये करत असतो. या प्रत्येक घटकाचं विश्लेषणात्मक पद्धतीने योग्य असं नियोजन आपण जर केलं तर त्यामुळे आपला वेळ, पैसा आणि कागद याचीसुद्धा आपल्याला बचत करता येऊ शकते. कमीत कमी वेळेत, कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला कमीत कमी कागदाचा वापर करून या माहितीच्या विश्लेषणाची मांडणी करता येऊ शकते. माहितीच्या विश्लेषणामध्ये संक्षेपीकरण काळजीपूर्वक पद्धतीने केलं गेलं पाहिजे. त्यात जर त्रुटी असतील तर त्या दूर केल्या गेल्या पाहिजेत. तसेच तालिकीकरण जे आहे ते बिनचूक असलं पाहिजे. त्याची वारंवार फेर तपासणी केली पाहिजे. आपण जितक्यादा आपण केलेला अभ्यास पुन्हा पुन्हा अभ्यासतो तेव्हा प्रत्येक वेळेस काही ना काही त्रुटी आपल्या लक्षात येते. जितक्या वेळेस आपण वारंवार आपणच केलेल्या कामाचा आढावा घेऊ, त्याची पुनर्वाचन करू, त्याचं पुनर्लिखाण करू, तेवढं ते सुंदर बनत जातं. जसं मूर्तिकार मूर्ती बनवत असताना, अप्रतिम अशी मूर्ती बनवत असताना त्याला कितीदा तरी त्या मूर्तीकडे पाहत असतो. त्या प्रत्येक पाहण्यातून त्याला वेगळी दृष्टी त्या मूर्तीमध्ये दिसत असते. त्या पद्धतीने तो कार्य करत असतो. आणि म्हणून आपणसुद्धा आपण केलेल्या मांडणीचं, विश्लेषणाचं वारंवार अगेन अँड अगेन असा स्टडी केला तर आपल्याला त्याच्यामध्ये
गुणवत्ता निर्माण करता येऊ शकते. यांत्रिकी पद्धतीच्या तालिकीकरणात करताना माहिती योग्य काडीवर आपल्याला त्याची नोंद ठेवावी लागते. त्याचप्रमाणे संख्याशास्त्रीय विवेचन योग्य पद्धतीने म्हणजे सरासरी, टक्केवारी, सहगुणांक, कोरिलेशन, मोड, मीडियम या पद्धती ज्या टेक्निकली आहेत, स्टॅटिस्टिकल टूल्स आहेत, त्याचासुद्धा आपल्याला योग्य पद्धतीने वापर करून माहितीचं विश्लेषण करता येऊ शकते. वर्णनात्मक संशोधन आराखड्यातील हा जो अ पार्ट आहे हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हा संशोधकाला याची जुळवाजुळव व्यवस्थितपणे करता आली पाहिजे. संशोधकाची एक वेगळ्या प्रकारची मॅच्युरिटी आपल्याला यामध्ये दिसून येते. त्याचं स्किल आपल्याला दिसून येते. त्याच्या मॅच्युरिटीवर आणि त्याच्याकडे असणाऱ्या स्किलवर सहभागी निरीक्षणातून त्याला योग्य ती माहिती आपल्या संशोधन विषयाच्या संदर्भामध्ये मिळवता येऊ शकते. त्यानंतर वर्णनात्मक संशोधन आराखड्यातील जो दुसरा भाग आहे तो म्हणजे व्यक्तिगत लिखित साहित्य. अशा प्रकारच्या संकलित केलेल्या माहितीमध्ये व्यक्तीचे वर्णन असते, त्यांचे व्यक्तिगत जीवन अथवा विशिष्ट घटनेबाबत त्यांचा त्यात असणारा प्रतिसाद असतो. असे व्यक्तिगत साहित्य हे मौल्यवान असते. ते संपादित स्वरूपात जतन करून ठेवलेलं असते. अशा प्रकारचे साहित्य प्रामुख्याने आत्मचरित्र, दैनंदिनी पत्रे किंवा प्रदीर्घ मुलाखत या स्वरूपात जतन करून ठेवलेलं असतं, प्रिझर्व करून ठेवलेलं असतं. यात व्यक्तिगत माहिती असल्याने अशी माहिती संकलित करताना संशोधकाने आपणास नेमकी कोणत्या प्रकारची माहिती हवी आहे आणि त्याचा वापर कसा केला जाणार आहे याबाबत वर्तमानपत्रात सविस्तर जाहिरातगर निवेदन देऊन ही माहिती मिळवावी लागते. संशोधनकर्त्याच्या गृहीतकाप्रमाणे किंवा संकल्पनेनुसार अशा व्यक्तिगत माहितीचे संक्षेपीकरण करता येते. अशा व्यक्तिगत माहितीत संबंधित माहितीचे विचार स्पष्ट होत असतात. आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा ऐतिहासिक किंवा राजकीय व्यक्तींचे संशोधन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांच्या ॲटोबायोग्राफीवरनं, आत्मचरित्रावरनं आपल्याला त्यांच्यातील कोणत्या पैलूचं विश्लेषण करायचं आहे ह्याची निवड करावी लागते. उदाहरणार्थ अटल बिहारी वाजपेयी, माजी पंतप्रधान कैलाशवासी अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपण अटल बिहारी वाजपेयींना कवी म्हणून सुद्धा ओळखतो. म्हणून साहित्याच्या व्यक्तींनी कवी या त्यांच्या पैलूवर अभ्यास करता येऊ शकतो. राज्यशास्त्राच्या प्राध्यापकांनी त्यांच्या राजकीय व्यक्तिमत्वाचा विचार करू शकतो. ते एक कार्यकर्ता म्हणून जेव्हा काम करत होते तेव्हा एक स्वयंसेवक किंवा कार्यकर्ता म्हणून त्यांचा अभ्यास करता येऊ शकतो. त्यानंतर पंतप्रधान कालखंडामध्ये त्यांच्या विदेश नीतीचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करता येऊ शकतो. आता ही संपूर्ण जी माहिती आहे ती त्यांच्या आत्मचरित्रामध्ये सुद्धा आपल्याला भेटू शकते, त्यांच्या कविता संग्रहामध्ये पण भेटू शकते. म्हणून कोणत्याही व्यक्तीच्या संदर्भामध्ये आपल्याला लिखाण करायचं असेल तर आपल्याला त्याचे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय वेगवेगळ्या पैलूंमध्ये त्यांचं अध्ययन करता येऊ शकते. बाबासाहेब डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये सुद्धा अनेक पैलू आहेत. बाबासाहेब आंबेडकरांना घटनातज्ञ, घटनेचे शिल्पकार याच अनुषंगाने संपूर्ण जगामध्ये त्यांना ओळखलं जातं. परंतु या व्यतिरिक्तसुद्धा त्यांचे धार्मिक लढे, त्यांचे सामाजिक लढे, त्यांचा आर्थिक अभ्यास, अर्थशास्त्रावरचं त्यांचं असणारं प्रभुत्व, कायद्यावर त्यांचं असणारं प्रभुत्व आणि एकूणच ते ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात त्या समाजामध्ये त्यांचं असणारं स्थान, अशा विविध वेगवेगळ्या पैलूंवर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करता येतो. बाबासाहेब आंबेडकरांचं आत्मचरित्र वाचलं की या सर्व घटक आपल्याला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यासतात. भाषेवर बाबासाहेब आंबेडकरांचं काय कमांड होतं, बाबासाहेब आंबेडकरांना किती प्रकारच्या भाषा येत होत्या यावर सुद्धा आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो. त्यांचं हँडरायटिंग, त्यांचं इंग्रजीतलं असणारं प्रभुत्व यावर सुद्धा आपल्याला
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करता येतो. आणि म्हणून या व्यक्तिगत स्वरूपातलं आत्मचरित्र, त्यांच्या दैनंदिनी किंवा त्यांच्या प्रदीर्घ मुलाखती यावर आपल्याला निदानात्मक आराखड्यामध्ये त्यांचं अध्ययन करता येऊ शकतं. त्यानंतर तिसरा जो पार्ट आहे तो पार्ट म्हणजे अनियोजित स्वरूपाची मुलाखत. मित्रहो, वर्णनात्मक संशोधन आराखड्यामध्ये या मुद्द्याला सुद्धा फार महत्त्व आहे. मुलाखतीचे 2 प्रकार असतात, नियोजित मुलाखत आणि अनियोजित मुलाखत. आणि म्हणून मुलाखतीचा जो भाग आहे, जो आपण सहभागी निरीक्षणामध्ये सुद्धा याचा थोडा विचार केलेला आहे, परंतु यामध्ये मात्र आपल्याला नियोजित आणि अनियोजित नेमकी मुलाखत आपली कशी असते याच्या माध्यमातून आपल्याला वर्णनात्मक संशोधनाचा आराखडा तयार करण्यास मदत होऊ शकते. जेव्हा आपण आपला विषय निवडलेला असेल तरच आपल्याला या आराखड्यानुसार आपल्या संशोधनाचं कार्य पुढे नेता येऊ शकते. म्हणून मुलाखतीच्या आधारे संकलित केलेली माहिती ही ढोबळमानाने 2 प्रकारे गोळा केलेली असते. मुलाखत जी असते, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की मुलाखतीचे 2 प्रकार असतात, एक नियोजित मुलाखत आणि दुसरी अनियोजित मुलाखत. म्हणून नियोजित मुलाखतीमध्ये विचारले जाणारे प्रश्न आधीच तयार असतात. एखाद्या मोठ्या माणसाची मुलाखत आपल्याला घ्यायची आहे, एखाद्या मोठ्या संपादकाची घ्यायची आहे, एका मोठ्या राजकीय नेतृत्वाची घ्यायची आहे, अर्थमंत्र्याची घ्यायची आहे, आरोग्यमंत्र्याची घ्यायची आहे, तर त्यावेळेस आपल्याला त्या व्यक्तीला कोणत्या प्रकारचे प्रश्न, म्हणजे आपल्याला कोणत्या प्रकारची माहिती अपेक्षित आहे, त्या माहितीच्या आधारावर, अपेक्षित असणाऱ्या माहितीच्या आधारावर आपण त्याला कोणकोणते प्रश्न विचारले पाहिजे याचं कागदावर टिपण करतो. आणि आपल्याला समाधानकारक माहिती या प्रश्नांच्या अनुषंगानं मिळेल अशा प्रयत्नाचा आपण प्रश्नांमध्ये भडीमार करतो. आणि मोजके आपल्याला संबंधित व्यक्ती VIP असल्यामुळे त्यांनी आपल्याला टाईम दिला असतो की साहेबांकडे 20 मिनिटाचा वेळ आहे, 30 मिनिटाचा वेळ आहे. त्या 20 मिनिटामध्ये किंवा 30 मिनिटामध्ये आपल्याला आपल्या विषयाबद्दलची पूर्ण माहिती करून घ्यायची असेल तर मुलाखतकर्त्याच्या प्रश्न विचारण्याचा स्किल यामध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावत असते. आणि म्हणून आपण सुद्धा अनेक प्रकारच्या मुलाखती जेव्हा बघत असतो की ऐकत असतो, तर आपल्याला ही सवय पाहिजे की मुलाखत घेणारा, बरेचदा आपण असं पाहिलं असेल की माननीय राज ठाकरे साहेब जे मनसेचे प्रमुख आहेत आणि माननीय शरदचंद्रजी पवार हे राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख आहेत. बऱ्याचदा म्हणजे एकदा राज ठाकरे साहेबांनी शरदचंद्र पवार साहेबांची जी मुलाखत घेतली TV वर, तर या संदर्भामध्ये राज ठाकरे साहेबांनी कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारले आणि पवार साहेबांनी त्याची उत्तरं कशी दिली. बऱ्याचदा आपल्याला राऊत साहेब, संजयजी राऊत साहेब खासदार हे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची मुलाखत घेत असतात, तर त्यावेळेस ते ज्या पद्धतीचे प्रश्न विचारतात की त्यांना राज्याला आणि देशाला काय संदेश द्यायचा आहे त्यांच्या मुलाखतीतून. म्हणजे अशी व्यक्ती स्वतः तर काही माईकवर येणार नाही, असं बोलणार नाही की मी हे केलं, मी ते केलं, मी असं करणार आहे, मी तसं करणार आहे, माझी सुरुवात अशी झाली, मी या पद्धतीतून या परिस्थितीतून बाहेर आलेलो. मुलाखतीच्या माध्यमातून ती व्यक्ती काय आहे, ती व्यक्ती आपल्याला लोकांसमोर प्रेझेंट करता येते. तिचं इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स काय आहे, तिचं स्टेट नॅशनल इम्पॉर्टन्स काय आहे, हे आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून दाखवता येऊ शकतं. आणि अशा व्यक्तींच्या वेळेनुसार आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये अशा मुलाखती घेणं अपरिहार्य असतं. आणि म्हणून मुलाखत करता किती प्रश्न या कमीत कमी वेळेमध्ये विचारेल आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे 2 मिनिटाचं 4 मिनिटाचं कसं असणार आहे याचा पण अनुभव, आज याचा पण त्याला विचार करून आपल्या प्रश्नांच्या मर्यादा निश्चित कराव्या लागतात. आणि म्हणून नियोजित मुलाखत ही आधीच तयार केलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने होत असते. आणि म्हणून अनियोजित मुलाखत जी असते ती पूर्वनियोजित प्रश्न नसतात, तिला सडन मुलाखत असं म्हणतो आपण. त्यामुळे जसं की मंत्रिमंडळाची बैठक झाली की मंत्री बाहेर येतात आणि मग पत्रकार त्यांना
प्रश्न विचारतात, ही अनियोजित मुलाखत आहे. की आज मंत्रिमंडळात काय झालं, किंवा एखादा अपघात झालेला असतो किंवा एखादा इन्सिडंट झालेला असतो, की फॉर एक्झाम्पल आता भंडाऱ्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये लहान मुलांच्या वार्डमध्ये आग लागली, शॉक सर्किट झालं, अचानकपणे 10 मुलं अपघातात मृत्युमुखी पडली, 7 मुलांना वाचवू शकलो. तर यावेळेस तुम्ही अचानकपणे आरोग्यमंत्र्याची मुलाखत घेणार, अचानकपणे मुख्यमंत्र्याची मुलाखत घेणार, अचानकपणे त्या सिव्हिल सर्जनची मुलाखत घेणार, अचानकप्रमाणे त्या कलेक्टरची मुलाखत घेणार. तर ही सर्व अनियोजित मुलाखतीचा हा प्रकार आहे. आणि म्हणून अनियोजित मुलाखतीच्या माध्यमातून अनियोजितच प्रश्न किंवा प्रासंगिक प्रश्न असतात, की हे कसं घडलं, याची कोण काळजी घेतं, याचं काय होतं, हे कशामुळे लागलं, याला कोण जबाबदार आहे. आणि त्यानंतर मग मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की फायर ऑडिट करणार, त्यानंतर दोषींवर कारवाई करणार, त्याच्यानंतर वगैरे वगैरे वगैरे. इट इज ऑल अनप्लॅनेड इंटरव्ह्यूज. म्हणून अनियोजित मुलाखत म्हणजे हे पूर्वनिश्चित प्रश्न तयार केलेले नसतात. आणि म्हणून अशा प्रश्न विचारण्याची पद्धत काय असली पाहिजे, त्या प्रश्नांचा क्रम कोणता असला पाहिजे, या प्रकारात मुलाखत करता स्वतःचे स्वातंत्र्य वापरून विशिष्ट परिस्थितीनुसार, वेळेनुसार ऐनवेळेचे प्रश्न विचारत असतो. सदर मुलाखत ही मुलाखत देणाऱ्याच्या स्थितीवर अवलंबून असते. बऱ्याचदा जसं तुम्ही बघितलं असेल की अनेक प्रसंग असे असतात की मंत्री त्याची उत्तर देत नाही, ते लगेच गाडीच्या काचा बंद करतात आणि मीडियावाले त्यांच्या मागे माईक घेऊन आणि कॅमेरा घेऊन धावत असतात. म्हणजे अशी सुद्धा एक त्याची जी मनस्थिती आहे, मानसिक स्थिती, यावर सुद्धा ह्या अनियोजित मुलाखतीच्या प्रश्नांचं भडीमार आणि त्याची उत्तरं ही आपल्याला बघायला मिळतात. म्हणजेच विशिष्ट पूर्वनियोजित साचेबंद मुलाखतीऐवजी मुलाखतीचा उद्देश सफल होण्यावर भर दिला जातो. संशोधक आणि मुलाखत देणारा यांच्यामध्ये सहसंवाद असतो. नियोजित आणि अनियोजित मुलाखतीच्या आधारे माहिती संकलन केली जाते. प्रामुख्याने यामध्ये गट संशोधनात नियोजित मुलाखत पद्धत असते आणि व्यक्तिगत स्वरूपाच्या संशोधन कार्यात अनियोजित मुलाखतीचा वापर केला जातो. मित्रहो, वर्णनात्मक संशोधन आराखड्यामध्ये या पद्धतीने आपण 3 प्रकारामध्ये या माहितीच्या आधारावर वर्णनात्मक संशोधनाचा आराखडा तयार करत असतो. म्हणून बऱ्याचदा आपण जे संशोधन सध्या करतो आहोत किंवा जे केलं जात आहे सोशल सायन्समध्ये, त्याचा प्रामुख्याने तो जो आराखडा आहे तो बहुतांशी वर्णनात्मक संशोधनाचाच आराखडा असतो. कारण ठरलेला संशोधनाचा विषय आणि त्याची मांडणी ही या 3 भागांमधूनच साधारणपणे आपल्याला दिसून येते. ह्युमॅनिटीचं, कॉमर्स अँड मॅनेजमेंटचं हे ह्या फॅकल्टीतले जे सर्व संशोधन आहेत ते संशोधन या वर्णनात्मक संशोधन आराखड्याच्या संदर्भामध्येच केली जातात. बहुतांशी संशोधनं बाकीच्या आराखड्यामध्ये पण होतातच. जसं की प्रायोगिक आहे, एक्सपेरिमेंटल जे आहे ते एक्सपेरिमेंटल प्रयोगशाळेमध्ये प्रामुख्याने नैसर्गिक शास्त्रांमध्ये हे प्रायोगिक संशोधनाचे आराखडे असतात, त्यामध्ये त्याचा अंतर्भाव होत असतो. अशा रीतीने साधारणपणे ह्युमॅनिटी आणि कॉमर्स अँड मॅनेजमेंट फॅकल्टीमध्ये वर्णनात्मक संशोधन आराखड्याचा प्रकार स्वीकारून संशोधनाचं कार्य पूर्ण केलं जातं. विद्यार्थी मित्र हो आणि संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या मित्रांनो, वर्णनात्मक संशोधन आराखड्यामध्ये आपण इथंच थांबतोय. दुसऱ्या प्रकारच्या आराखड्यामध्ये आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत आपण घरीच थांबा. मकर संक्रांतीच्या या शुभ दिवशी आपल्याला कोरोना काळामध्ये आपल्या कुटुंबाला मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा देतो. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. कोरोनाबद्दलची काळजी घ्या आणि आपली आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षा करा. तोपर्यंत इथेच थांबतोय. थँक्यू.